सभागृहात एकनाथ खडसे मंत्र्यांवर कडाडले. अंतिम आठवड्यातील प्रस्तावाला अधिवेशनात सर्वोच्च स्थान. त्याला कोणी सदस्य उपस्थित नाही हे चालणार नाही, खडसेंनी खडसावलं. विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा उथळ. अनेक विषय रिपीट. महाराष्ट्राला देशात एक नंबर करण्याचं आमचं काम. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान परिषदेत उत्तर. काही लोक मिस्टर बीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती, ती सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री विरोधक दोघांनाही प्रशिक्षण देण्याची गरज. खडसेंचा हल्लाबोल. सर्वसामान्यांच्या प्रश्नांऐवजी भलत्याच प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा. पूर्ण अधिवेशन वाया गेल्याची खडसेंची टीका. हे अधिवेशन जनतेशी संबंधित नव्हतं, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची टीका. तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता अधिवेशन गुंडाळल्याचा सरदेसाईंचा आरोप. राम शिंदेंना सभापती पदावरून दूर हटवण्याचा प्रस्ताव विरोधकांनी घेतला मागे. विरोधकांनी दिलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचं सभापतींना दिलं पत्र. विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव विधानसभेत एकमतानं संमत. वाशिमचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती. हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वीच याचा राजीनामा दिला होता. दिशा सैलेन प्रकरणावरून सत्ताधारी आमदारांचा विधानसभेमध्ये गोंधळ. आरोप झाल्यावर धनंजय मुंडेंनी जसा राजीनामा दिला तसा आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? आमदार संजय गायकवाड यांचा सवाल. दिशाच्या वडिलांनी राजकीय आरोप केलेले नाहीत, कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं. नितेश राणेंचं वक्तव्य. तर ॲडव्होकेट ओझांकडे रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंच्या चॅटचे पुरावे. ड्रगच्या देवाणघेवाणीच्या चॅटमध्ये उल्लेख. राणेंचा आरोप. दिशा सैलेन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. विधानसभेत भावना गवळींची मागणी. तर सर्व आरोपांची गंभीर चौकशी केली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रत्युत्तर. दिशा सैलेनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास. ओझांनी 2020 मध्ये न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा नवीन व्हिडिओ समोर. नव्या व्हिडिओतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका. सलग तिसऱ्या व्हिडिओतून कामराची नेते मंडळींवर टीका. मुंबई पोलिसांचा कॉमेडियन कुणाल कामराला झटका. कुणाल कामरानं मागितली एका आठवड्याची विनंती, फेटाळण्यात आली. खार पोलिसांनी कामराला दुसरं समन्स जारी केलं. कुणाल कामराच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचं मुंबई पोलिसांना पत्र. उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव. कुणाल कामरानं एकट्या एकनाथ शिंदे फडणवीस भाजपावर व्यंग केलेलं नाही, त्यामुळे राजकारणात या गोष्टी मजा म्हणून पाहायच्या असतात. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. कुणाल कामरानं पोलिसांसमोर हजर होऊन आपली बाजू मांडावी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरा विरोधात नांदगाव मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं गायल्यानं तक्रार. डोंबिवलीत कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल. कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल. याआधी खार पोलिसातही पहिला गुन्हा दाखल झाला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला. संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडनं आरोपींना मार्गदर्शन केलं. वकील उज्ज्वल निकम यांची कोर्टात माहिती. आरोपींना हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. 10 एप्रिलला आरोपांची निश्चिती करण्यासाठी अर्ज करणार असल्याची ही माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. धनंजय देशमुखांची मागणी. तर गरज पडल्यास आणखी आंदोलन करण्याचाही धनंजय देशमुखांचा इशारा.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता. न्याय हवा, सरकार न्याय देत नसल्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी. फॉरेन्सिक टीमनं कोरटकरचे व्हॉइस सॅम्पल घेतले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्हॉइस सॅम्पल घेतल्याची माहिती. इंद्रजित सावंत यांच्याकडून कोरटकरच्या 3 दिवसाच्या पोलीस कोठडीला सीसीटीव्ही फुटेजची मागणी. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं दिलं कारण. बंद दाराआड आशिष शेलारांना राज ठाकरेंसोबत अडकायला आवडेल. सुशील सुजित चित्रपटाच्या प्रमोशन वेळी आशिष शेलार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की शरद पवारांचे पर्याय दिले असताना आशिष शेलारांनी घेतलं राज ठाकरेंचं नाव. गुढीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार. गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त मनसेचा टीझर जारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात नगरविकास विभागाची बैठक सुरू असताना अचानक वीज गेली. विधानभवनातील कॉरिडॉरमध्येही अंधार. स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जगताप यांची भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक अशी ओळख. वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नसल्याचा संभाजीराजेंचा दावा. वाघ्याच्या स्मारकाची उंचीही महाराजांच्या समाधीहून अधिक हे पटेल का, संभाजीराजेंचा सवाल. वाघ्या संदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही हे खोटं. इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी यांची माहिती. वाघ्या कुत्र्या हटवण्याच्या मागणीलाही विरोध. पुतळा हटवला तर न्यायालयात जाण्याचा इशारा. काँग्रेसनं बंदुका वाटल्या, आम्ही जेवणाचं किट वाटतो. ईदनिमित्त मुस्लिमांना सौगाते. मोदीच्या निर्णयावर खासदार अजित गोपछडेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील गरिबांना आनंदाचा शिधा देत आहेत. त्यावर टीका करणार नाही. मात्र मुस्लिम ईद इफ्तारी यावर वारंवार टीका करणारे आता काय करतील, खासदार संजय राऊतांचा सवाल. भाजपकडून मुंबईत सौगाते मोदी किटच्या वाटपाला सुरुवात. इस्लामिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ईदचं किट वितरित. पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास मानतात. त्यामुळे मोदींची सौगात घेऊन आम्ही मुस्लिमांपर्यंत पोहोचणार. यासाठी 32,000 कार्यकर्ते काम करतायत. भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकींची माहिती. मुंबईत भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं सौगाते मोदी किटचं वाटप. मुंबईत 25,000 मुस्लिमांना किटचं वाटप करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण देताना निरंजन टकलेंकडून न्याय व्यवस्थेचं सत्यमेव जयते हे ब्रीद बदलून यतो धर्मस्ततो जया हे केल्याचं खोटं वक्तव्य. बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाराष्ट्रामध्ये सर्व इलेक्ट्रिक वाहनं करमुक्त होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान परिषदेमध्ये सुतोवाच. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहनं इलेक्ट्रिक असतील. पर्यावरणासंबंधी अनिल परबांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली INS गुलदार या युद्धनौकेचं संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा. मुघल वंशज आणि औरंगजेबाच्या कबरीचे काळजीवाहक प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. राष्ट्रपतींना पत्र लिहून औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करण्याची प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांची मागणी. अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रियाज बंदरकरला केरळच्या कोची विमानतळावरून अटक. रायगड पोलिसांच्या LCBची कारवाई. महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणी CBIची देशभरात 60 ठिकाणी छापेमारी. छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता, दिल्लीसह इतर अनेक ठिकाणी ही छापेमारी. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य फरार आरोपी मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये असल्याची माहिती. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका अधिकृत निवेदनात दिली माहिती. धारावीतील 63,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण. दरम्यान जे रहिवासी सर्वेक्षणाअंतर्गत कागदपत्र जमा करणार नाहीत त्यांना सर्वेक्षण संपुष्टात आल्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही. DRPचा झोपडपट्टी धारकांना इशारा.
साताऱ्याच्या वाईतील भीमनगर झोपडपट्टी न्यायालयाच्या आदेशानं हटवली. झोपडपट्टी खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून वसलेली होती, त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई. पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला. या प्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल. बीड पोलीस दलातील पोलीस अधिकारी रणजित कासले यांचं निलंबन. तपासासाठी परराज्यात गेले असताना पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर. निलंबनाचा आदेश येताच पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याचे आरोप. नाशिकच्या सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. 2,10,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला. केज पोलीस स्टेशन समोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. दिलेले पैसे एक व्यक्ती परत देत नसल्यानं दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई न केल्याचा दाम्पत्याचा आरोप. नाशिकमध्ये रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलींची छेड. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 संशयित ताब्यात. शौचालयातल्या कचऱ्याच्या डब्यात सापडलं मृत अर्भक. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा प्रकार. मृत अर्भक 1 दिवसाचा असल्याची माहिती. मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून हत्या. आरोपीला सुरतमधून अटक. सोलापुरात शालेय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिपायाला अटक. मुलीच्या नातेवाईकांनी केली होती तक्रार. सांगलीच्या वाळवा तालुक्यात 8.5 लाखांचा गांजा जप्त. 3घांना अटक. कारवाईतून तेलंगणा राज्यातील गांजा तस्करीचं कनेक्शन उघडकीस. एमडी ड्रग्ज रॅकेटमधील 2 बड्या घरातील संशयित तरुणांना अखेर अटक. साताऱ्यातील कराडमधून गौरव राव आणि सुजल चंदवानी ताब्यात. मुंबईच्या बोरिवली परिसरात बांगलादेशी पती पत्नीला अटक. गेल्या 15 वर्षांपासून अवैधरित्या दहिसरच्या गणपत पाटील परिसरात बांगलादेशी दाम्पत्य राहत होतं. नाशिक रोड परिसरात कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या तडीपार संशयिताला अटक. नाशिकच्या गुन्हे शाखेत 2ची कारवाई. पुण्यातील अष्टविनायक महामार्गावर दुचाकीस्वारांनी महिलेचं मंगळसूत्र हिसकावून नेलं. घटना सीसीटीव्हीमुळे समोर. संगमनेरहून मालेगावात गोमांस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गोरक्षक आणि पोलिसांची कारवाई. 10 टन गोमांस जप्त. 400हून अधिक गोवंशांची कत्तल झाल्याचं समोर. सांगलीच्या शिराळा तालुक्यात अंगावर वीज पडल्यानं महिलेचा मृत्यू. शेतातून परत येत असतानाची घटना. रोहा तालुक्यातल्या महादेववाडीत विहिरीत उडी मारून एकाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण स्पष्ट. पुणे खालापूर महामार्गावर भीषण अपघात. डंपर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात एसटी कोसळताना थोडक्यात बचावली. एसटी बसची 2 चाकं महामार्गावरून खाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे प्राण वाचले. अकोल्यात विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची स्कूल व्हॅनला धडक. अपघातात 10 विद्यार्थी जखमी. अमरावतीतील मौजे रेवासामधील विठ्ठल मंदिराची अंदाजे 30 कोटींची जमीन मंदिराला परत करण्याचे न्यायालयाचे आदेश. कुळ कायदा लागू नसताना देखील तत्कालीन तहसीलदारांनी संगनमतानं सातबाऱ्यातून नावं वगळल्याची विश्वस्तांची तक्रार. पापमोचनी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. लासलगाव बाजार समिती 5 दिवस राहणार बंद. रमजान ईद, शनी अमावस्या आणि काही अन्य कारणास्तव बाजार समिती बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांची अडचण. अहिल्यानगरात उन्हाचे चटके बसताच लिंबानं गाठली 100. लिंबाला 160 रुपयेपर्यंतचा भाव. भंडाऱ्यात टोमॅटोला 1 रुपया किलोचा दर. टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही हमीभाव देण्याची मागणी. साताऱ्यात उन्हामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. दर घसरल्यानं उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक चिंतेत. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकाला फटका. बार्शी तालुक्यात माळेगाव शिवारात द्राक्षबाग भुईसपाट.
सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी मिरज, शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगावमध्ये पावसाच्या जोरदार सरी. नांदेडच्या माहूर तालुक्यात पाण्याच्या शोधात नीलगाईचा कळप मानवी वस्तीच्या दिशेनं, त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान. वनविभागानं लक्ष देण्याची मागणी. रानटी हत्तींच्या कळपाकडून गडचिरोलीत सुरडोंगरी, आकापूर, किटाळीत उन्हाळी धान आणि मक्याच्या पिकाची नासाडी. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे दिले निर्देश. तळकोकणातील दोडामार तालुक्यातील तिरारी खोऱ्यात हत्तींच्या कळपाचा वावर. बागायती उद्ध्वस्त होतील या भीतीनं नागरिक धास्तावले. वनविभागानं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी. दापोलीतील वेळा समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लं समुद्राकडे झेपावली. कांदळवन विभागाकडून स्थानिकांच्या सहकार्यानं 32 घरट्यांचं सुरक्षितपणे संरक्षण. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 एप्रिलपर्यंत राहणार बंद. आर्थिक वर्षाचा हिशेब करण्यासाठी खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय. वर्धा जिल्ह्यात वनविभागानं तयार केले कृत्रिम पाणवठे. वाढत्या तापमानात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची केली व्यवस्था. लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप. संसद अलोकतांत्रिक पद्धतीनं चालवली जात असल्याचा आरोप. पीएम केअर निधीमधील पारदर्शकतेबाबत आरोप करण्याची आणि पळून जाण्याची काँग्रेसची संस्कृती. अमित शहा यांचा गंभीर आरोप. राज्यसभेत प्रचंड गदारोळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 आणि 4 एप्रिलला थायलंडच्या दौऱ्यावर. बिमस्टेक परिषदेला उपस्थित राहणार. तर थायलंडचे पंतप्रधान पेंतोगर्टान शिनावात्रा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही पार पडणार. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे. सीडी घोटाळा प्रकरणात सीबीआयनं दाखल केली होती पुनर्विचार याचिका. सरन्यायाधीशांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घराची झडती. ज्या खोलीत जळालेल्या नोट्या सापडल्या त्या खोलीचीही केली तपासणी. हवाला पैशांचा वापर करून सोनं खरेदी केल्याची रान्या रावची कबुली. काही दिवसांपूर्वी बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या रावला अटक. शिमलामध्ये कार खोल दरीत कोसळली. गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू. हुती बंडखोरांवर हल्ला करण्याची अमेरिकेची गुप्त योजना. सिग्नल नावाच्या ॲपवर लीक. एका ग्रुपमध्ये हवाई हल्ल्यांबद्दल चर्चा झाल्याची माहिती. सिनेटमधील डेमोक्रॅटिक खासदारांनी गुप्त मोहिमेची माहिती लीक झाल्यानं व्यक्त केली चिंता. अशा चुका देशासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचं व्यक्त केलं मत. कुर्स्क प्रदेश सोडताना युक्रेनियन सैन्यानं ऐतिहासिक स्थळांचं नुकसान केलं. पुतिन यांचा युक्रेनवर आरोप. अमेरिकन सैन्याचा पुन्हा येमेनवर हवाई हल्ला. सादा प्रांतातील 2 शहरांवर बॉम्ब हल्ला. 14 जणांचा मृत्यू. सौदी अरेबियामध्ये युक्रेन आणि रशियात शांतता करारावर चर्चा. शांतता करारासाठी होत असलेल्या प्रयत्नांच्या अटींचं रशिया किती पालन करेल हे येणारा काळच सांगेल. झेलेन्स्कींची प्रतिक्रिया. जीडीपीच्या वाढत्या गतीमुळे भारत आता अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश. 7 दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजाराला लागला ब्रेक. सूचांक 728 अंकांनी घसरून 77,288 वर, तर निफ्टी 181 अंकांनी घसरून 23,486 वर बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.